नमस्कार फ्रेंड्स, एस एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. फ्रेंड्स, आता 27 जानेवारी 2023 पासून दप्तर कारकून, मोजणीदार आणि कालवा निरीक्षक याची परीक्षा सुरू होणार आहे. ठीक आहे. तर त्याचा सिलेबस काय आहे तो आपण पाहणार आहोत. बघा, ह्याच्यामध्ये की मराठी 25 मार्काचा आहे, इंग्लिश 25 मार्काचा आहे, 25 प्रश्न, सामान्य ज्ञान 25 प्रश्न आणि बौद्धिक चाचणी 25 प्रश्न. तर एक प्रश्न 2 मार्क्सला आहे, जसं तलाठी एक्झाम वगैरे बाकीचे एक्झाम झाल्या तसंच इथे पॅटर्न आहे. ठीक आहे. 50 मार्क्सला इंग्लिश, म्हणजे प्रत्येकाचे 25 प्रश्न आणि त्याचे गुण जर म्हटलं तर 50. ठीक आहे. याचा दर्जा काय आहे? मराठीचा 12वी, इंग्लिशचा 12वी आणि बाकीचं आहे ते सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी पदवी आहे. त्यानंतर बघा, मीडियम तर हे मराठी इंग्लिश असणार आणि हे दोन्हीमध्ये तिथे प्रश्न तुम्ही पाहू शकतात. 2 तास आहे MCQ. आता सिलेबस जर पाहिला आपण घटकानुसार, तर मराठीमध्ये बघा, मराठीमध्ये सर्वसाधारण शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्प्रचार यांचा अर्थ आणि उपयोग, उत्तरावरील प्रश्न. इंग्लिशमध्ये पण जनरल व्होकॅब्युलरी, सेंटेन्स स्ट्रक्चर, ग्रामर, इडियम्स अँड फ्रेजेस, देअर मीनिंग्स अँड यूज, कॉम्प्रिहेन्शन. कॉम्प्रिहेन्शन म्हणजे एखादा पॅसेज वगैरे येऊ शकतो, त्याच्याखाली काही 4-5 प्रश्न असू शकतात. सामान्य ज्ञानमध्ये बघा, भारताचा इतिहास, भारतीय राष्ट्रीय चळवळ, महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घटनांसह. ठीक आहे. त्यानंतर महाराष्ट्र, भारत, जागतिक भूगोल, भौतिक, सामाजिक, आर्थिक. भारत आणि महाराष्ट्र याच्यामध्ये राज्यशासन, शासन, राज्यघटना, राजकीय व्यवस्था, पंचायती राज, सार्वजनिक धोरण आणि हक्काचे मुद्दे, आर्थिक आणि सामाजिक विकासामध्ये या गोष्टी आहेत. ठीक आहे. सामान्य विज्ञान आणि तंत्रज्ञान, त्याच्यानंतर पर्यावरणाचं पण आहे बघा, पर्यावरणीय परिस्थितिकीय, जैवविविधता, हवामान बदल, सामाजिक समस्या आणि मानव विकास, पर्यावरण. भारतीय अर्थव्यवस्था, विकास विषयक, अर्थशास्त्र, वृद्धी आणि विकास. तर पाहिलं तर जसं तलाठी वगैरे एक्झाम आहे त्याच्यापेक्षा थोडा सिलेबस याचा थोडा वास्ट आहे, डीपमध्ये आहे. ठीक आहे. कृषी आणि ग्रामीण विकास, महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांचा भूगोल, सामाजिक इतिहास, हवामान इत्यादी स्थानिक बाबी, वैशिष्ट्ये. आणि बघा, बौद्धिक चाचणीमध्ये सामान्य बुद्धिमापन व आकलन, तर्क आधारित प्रश्न आणि अंकगणित आधारित प्रश्न. ठीक आहे. तर असा सिलेबस आहे याच्यामध्ये. अंकगणित पण आहे फ्रेंड्स, जे कॅल्क्युलेशनचा भाग वगैरे असतो ते पण आहे. तर फ्रेंड्स, अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.